नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू विटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, नवीन सुधारित पीक विमा पद्धती या खरीप हंगाम 2025 पासून चालू झालेली आहे। तर बघा, सुरुवातीला कसं होतं, पहिलं 1 रुपयात पीक विमा योजना होती। शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून त्या पीक विमा चा लाभ भेटत होता। परंतु शासनाने आता खरीप हंगाम 2025 पासून ही 1 रुपयातली जी पीक विमा योजना होती ती आता बंद केलेली आहे आणि त्याच्या जागी सुधारित नवीन पीक विमा पद्धती खरीप 2025 पासून लागू केलेली आहे। 1 वर्षाच्या कालावधीसाठी जरी ही योजना असली तरी सध्या तरी असं दिसतंय की या योजनेकडे, म्हणजे या खरीप हंगाम 2025 पासून जी सुधारित पीक विमा पद्धती चालू झालेली होती त्या योजनेला शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेले दिसत आहे। आता बघा, या योजनेला शेतकऱ्यांनी नेमके का पाठ फिरवले असावी, तर याचंच आपण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर बघा, सुरुवातीला आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय होतंय की पहिली गोष्ट म्हणजे 1 रुपयातली पीक विमा पद्धती बंद केली। यामुळे सुद्धा बरेच शेतकरी नाराज झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या जे काय आर्थिक गणित होतं ते आर्थिक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्याच्यामुळे सुद्धा बरेच शेतकरी नाराज आहे। तसेच बघा, दुसरी बाब म्हणजे जरी पीक विमा समजा बदल केला तरी शासनाने अजून हा बदल केला आहे की बरेचसे ट्रिगर यातून वगळलेले आहेत की ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ भेटत होता, ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना जास्त पीक विम्याचा लाभ भेटत होता तोच ट्रिगर शासनाने बंद केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त पीक कापणी प्रयोग हा ट्रिगर चालू ठेवलेला आहे आणि या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना फक्त पैसे भेटणार आहेत। आपण गेल्या वेळेस ही याच्याविषयी चर्चा केलेली होती आणि हा जो ट्रिगर चालू ठेवलेला आहे त्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात कमी रक्कम भेटते, हा इतिहास आहे आणि हा वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे यामुळे सुद्धा बरेच शेतकरी नाराज आहे। तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांची असलेली उदासीनता म्हणजे सरकारची असलेली उदासीनता, याच्यामध्ये काय होतं की सरकार म्हणजे जे शासन आहे ते शेतकऱ्यांना कमीत कमी कसे पैसे भेटतील यासाठी धोरणे आखत आहे, परंतु अपोजिट साईडला पाहिलं तर त्याद्वारे कंपनीला हजारो कोटी रुपयांचा नफा होत आहे। मग हे शेतकरी धार्जिणे नसून हे कंपनी धार्जिणे धोरण आहे। त्याच्यामुळे यामुळे सुद्धा बरेच शेतकरी नाराज आहेत। तर बघा, याच्यामुळे काय होतंय की शेतकऱ्यांना जो नुकसान होत होतं ते नुकसानाची जी भरपाई होती ती भरपाई जास्त भेटत नाही, परंतु कंपन्यांना नफा होत आहे। याच्यामुळे कंपनीसाठी ही पीक विमा पद्धती आहे का काय अशी सुद्धा शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। त्याच्यामुळे यामुळे सुद्धा बरेच शेतकरी नाराज आहेत। त्याच्यामुळे बघा, जरी सुधारित पीक विमा पद्धती आणलेली असली तरी या पीक विमा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुळावर आणणारी ही पीक विमा पद्धती आहे। त्याच्यामुळे या पीक विमा भरण्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। प्रत्येक गावागावातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून फक्त 10 ते 20% शेतकरी पीक विमा भरत आहेत, कारण शासनाचं धोरणच अशा पद्धतीचं आहे की पीक विमा भरून शेतकऱ्यांचं भलं नसून याद्वारे कंपनीचंच भलं होणार आहे। त्याच्यामुळे जर अशा प्रकारे शेतकऱ्यांची उदासीनता असली तर सरकारला हे सुद्धा धोरण या सुद्धा धोरणामध्ये बदल नक्कीच करावा लागेल, कारण जर शेतकऱ्यांनी यासाठी उदासीनता दाखवली तर शासनाला सुद्धा 2 पावले मागे नक्कीच जावं लागेल। कारण शेवटी जी काय पीक विमा पद्धती असते ती शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी असते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कसा आर्थिक गणित जर त्यांचं किंवा आर्थिक जर नुकसान झालं तर त्यांना लाभ कसा भेटता येईल, त्यांचं नुकसान होऊ नये, नुकसानाची बरोबरी व्हावी, त्यांचं कुठलंही आर्थिक गणित कोलमडू नये यासाठी ही योजना असते। परंतु जर अशा प्रकारे कंपनी धार्जिणे हे जर धोरण असेल तर यातून शेतकऱ्यांना तोटा होणार आहे आणि आता सध्या नेमकं तेच घडत आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवलेले आहे। त्याच्यामुळे बघा, जर खरीपचा 31 तारखेपर्यंत जर पीक विम्याचं जी टक्केवारी असते ती जर झालेली नाही तर नक्कीच शासनाला याकडे लक्ष द्यावे लागेल आणि ही सुद्धा पीक विम्यामध्ये काहीतरी बदल करावे लागेल, हे नक्की। याविषयी जर अजून काय अपडेट आली तर ते तुम्हाला नक्की पोहोचू। तुर्तास धन्यवाद।